बीडच्या आष्टी तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरती काल रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे आणि ह्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहे। जो अहिल्यानगरवरून करमाळा सोलापूर महामार्ग आहे, या महामार्गादरम्यान मांदळी गाव आहे आणि या मांदळी गावामध्ये जे पाटील हॉटेल आहे, या पाटील हॉटेलच्या बाहेर हा हल्ला झालेला आहे। या ठिकाणी जेवण झालं रात्री 9-9:15 दरम्यान आणि जेवणानंतर ज्यावेळेला बाहेर पडले ह्या हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर गाडी ज्या ठिकाणी लावली होती पार्किंगला, त्याच ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। आपण बघतो की या घटनास्थळी सध्या आपण आहोत आणि या घटनास्थळाची जी दृश्य आहे, या ठिकाणी काचा ज्या आहे ते फुटलेला आहे, आरशा असतील किंवा पायातील चपला असतील, ह्या सगळ्या जशाची तशा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सगळ्या काचा ज्या आहे गाडीच्या त्या देखील फुटलेल्या आहे। खरं तर राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आहे। अनेक ज्या घोटाळे आहे ते घोटाळे त्यांनी बाहेर काढले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा हल्ला झालेला आहे। कुठेतरी राजकीय द्वेषातून हा हल्ला झाल्याचा आहे ज्या ठिकाणी बोललं जातं आहे। जे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी होते, राम खाडेसोबत त्यांचे जे सहकारी होते, त्यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे, ते देखील जखमी आहे। आणि दीपक खेळे यांनी तर थेट तिथल्या लोकप्रतिनिधींवर आरोप केलेला आहे। त्यामुळे आता कुठंतरी आता पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे, मात्र अद्यापही गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाही, कुठली तक्रार दाखल झालेली नाही। त्यामुळे आता समोर पोलिसांच्या तपासानंतर चक्र फिरणार आहे आणि नेमकं आता ही घटना जी आहे, जो हल्ला आहे हा कोणी केला हे समोर येणार आहे। पण मात्र हा घटनेनंतर एकच खळबळ जी आहे ती उडाली होती। साधारणतः एक 5 ते 7 जणांवरती हा हल्ला झाला होता आणि त्यामध्ये राम खाडे जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहे। सध्या त्यांच्यावरती पुणे येथील रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहे। कॅमेरा विकीसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मांदळी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।